नमस्कार. आर.आर.सी. नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आर.आर.सी. ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. रामनवमी निमित्त अकोलेकरांमध्ये प्रचंड उत्साह आणि चैतन्य. अकोल्यातील विविध मंदिरात दुपारी 12ला होणार रामजन्म. कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या वाढदिवशी नवा संकल्प. सिटी न्यूज सुपरफास्ट आता वऱ्हाडात सर्वत्र प्रकाशित होणार. ग्रामविकास मंत्र्यांच्या आदेशाने धाबे दणाणले. जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळ्यात कारवाई होणार. जठारपेठेतील श्रीराम चौकात राम जन्मोत्सवाचा सोहळा होणार नयनरम्य. रामभक्तांसाठी महाआरती, नंतर 11,000 तुळशी रोपांचे वाटप. पाणी टंचाईची समस्या जिल्ह्यात राहणार नाही याची काळजी घ्या. आता सविस्तर बातम्या. गुरुवार 26 मार्च रोजी श्रीरामनवमीच्या पावन पर्वावर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद श्रीरामनवमी शोभायात्रा समिती आणि विविध संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे. चौकाचौकात प्रभू रामचंद्रांचे कटआउट, फलके, पताका यामुळे शहर भगवमय झालं आहे. रामभक्तात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. यावर्षीही शोभायात्रेत अनेक विशेष आकर्षणे असतील, ज्यात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या जिवंत देखाव्यांसह लेझिम पथके आणि पारंपरिक ढोलताशा पथकांच्या सादरीकरणाचा समावेश आहे. शहरातील टिळक मार्ग येथील बडाराम मंदिर, बिर्ला राम मंदिर आणि गांधी रोडवरील छोटा राम मंदिर आणि इतर सर्व राम मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामनवमी शोभायात्रा समितीद्वारे आयोजित ही शोभायात्रा सायंकाळी 5 वाजता श्री राजराजेश्वर मंदिर परिसरातून प्रारंभ होईल. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा राणी सती धाम येथे पोहोचेल. तिथेच समारोप होईल. या शोभायात्रेत सुमारे 60 विविध संघटना सहभागी होण्याची शक्यता आहे. शोभायात्रेत प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे जिवंत देखावे, हनुमानजींची 15 फूट उंच भव्य मूर्ती, महिला व पुरुष वारकऱ्यांचा सहभाग असेल. विविध व्यायामशाळांच्या युवकांद्वारे लाठीकाठीचे प्रदर्शन, लेझिम पथके आणि ढोल ताशांचा निनाद राहील. शोभायात्रेसाठी संपूर्ण शहर सजवण्यात आले असून मार्गावर ठिकठिकाणी भगवे ध्वज आणि पताका लक्ष वेधून घेत आहेत. आर.आर.सी. नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या वाढदिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक व लोकाभिमुख उपक्रम हाती घेत साजरा करण्यात आला. आर.आर.सी. नेटवर्कच्या कार्यालयात देखील एक छोटेखानी सत्कार सोहळा यावेळी घेण्यात आला. पुढील वर्षात सिटी न्यूज सुपरफास्ट संपूर्ण वऱ्हाडात अर्थात पश्चिम विदर्भात प्रकाशित करण्याचा निर्धार यावेळी कार्यकारी संचालक यांनी व्यक्त केला. युवा उद्योजक, सामाजिक जाणीव असलेले कर्तव्यदक्ष नेतृत्व आणि आर.आर.सी. नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांचा आज वाढदिवस होता. यानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. त्याचबरोबर एक छोटेखानी सत्कार सोहळा आर.आर.सी. नेटवर्कच्या कार्यालयात करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंकज देशमुख यांचे अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी अकोल्यात एकमेव अग्रेसर सायंदैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट आता पश्चिम विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रकाशित होईल असा निर्धार व्यक्त केला. पुढील महिन्यांपासून ते पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हजारो प्रतिसह उपलब्ध असेल असा विश्वास वाढदिवसाच्या दिवशी कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी व्यक्त केला. या वाढदिवस सोहळ्यात आर.आर.सी. नेटवर्कच्या विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी आणि शहरातील गणमान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती. जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळ्यात शिक्षण विभागातील वरिष्ठांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. याविषयी आमदार हरीश पिंपळे यांनी दिलेल्या पत्रावर ग्रामविकास मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. हे प्रकरण सामाजिक कार्यकर्ता गणेश कुरई यांनी हे प्रकरण उघड केले होते. हे विशेष. अकोला जिल्हा परिषदेत गाजलेल्या 268 शिक्षकांच्या बदली घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले आहे. या महाघोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि तालुकास्तरीय यंत्रणेवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मूर्तिजापूरचे आमदार हरीश मारुती अप्पा पिंपळे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
त्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद CEO यांना दिले आहे. तातडीने कार्यवाही करावी, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून भ्रष्ट संघटित गुन्हा केला गेला आहे. 268 शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि अंतराचे खोटे दाखले सादर करून शासकीय फसवणूक केली आहे. या घोटाळ्याला अभय देणाऱ्या आणि दस्तऐवज लपवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. केवळ शिक्षकांवर कारवाई करून भागणार नाही, तर या घोटाळ्याला खतपाणी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा आमदार हरीश पिंपळे यांनी दिला आहे. श्रीरामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण शहराचे वातावरण राममय झाले आहे. जठार पेठेतील बिर्ला गेट नंबर 2 परिसरात जय श्रीराम मित्रमंडळाच्या वतीने भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रामनवमीच्या दिवशी दुपारी भव्य महाआरती संपन्न होणार आहे. येथे येणाऱ्या हजारो भक्तांसाठी दुपारी 12:30 वाजतापासून ते मध्यरात्री 12:30 पर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जय श्रीराम मित्रमंडळने बिर्ला गेट नंबर 2 येथे एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरुवारी 26 तारखेला रामनवमी निमित्त दुपारी 12 वाजता महाआरती होईल. मंडळाने हजारो भाविकांना या महाआरतीला सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावर्षीच्या रामनवमीचे मुख्य आकर्षण ही महाआरती असणार आहे. दुपारी 12:30 वाजेपासून ते रात्री 12:30 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटला जाईल. तसेच पर्यावरण आणि भक्तीचा संगम साधत 11,000 तुळशींच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. श्रीराम चौकात देवी देवता आणि महापुरुषांच्या प्रतिमांनी अतिशय सुंदर वातावरण निर्मिती केली आहे. दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येत असून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथील सजावट आणि रोषणाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. या पवित्र प्रसंगी जय श्रीराम मित्र मंडळाने सर्वांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद ग्रहण करण्याचे आणि हिंदू एकतेचे दर्शन घडवण्याचे आवाहन केले आहे. सर्वप्रथम अकोला शहर के सभी राम भक्तों को हमारी ओर से जय श्री राम। हर वर्ष की तरह इस वर्ष भी राम उत्सव के उपलक्ष्य में हमने बिरला गेट नंबर 2 जय श्री राम चौक पर राम उत्सव का कार्यक्रम आयोजित किया गया है। इस कार्यक्रम के लिए हमने विविध देवी देवताओं की झांकियां बनाई गई है। दिनांक 26 मार्च 2026 को दोपहर ठीक 12 बजे राम जन्मोत्सव के उपलक्ष्य में महाआरती का आयोजन किया गया है। महाआरती के तुरंत बाद दोपहर में 12:21 से रात के 12:21 तक हमने महाप्रसाद का आयोजन किया गया है। साथ ही साथ इस वर्ष हमने 11,000 तुलसी रोप का वितरण निःशुल्क रखा गया है। इसलिए मैं यहाँ पे उपस्थित अकोला शहर के सभी राम भक्तों को अनुरोध करूंगा कि आप ज़्यादा से ज़्यादा संख्या में उपस्थिति देकर यहाँ पर विश्व हिंदू का प्रतीक बनकर एक शक्ति दिखाइए और ज़्यादा से ज़्यादा संख्या में उपस्थित रहकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाइए। जय श्री राम। महाराष्ट्र शासनच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत नवीन सुधारित प्राधान्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या नवीन गाईडलाईन्समध्येही हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, कॅटरिंग आणि खानावळ यांच्यासारख्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यस्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार शिल्लक असलेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाटपासाठी एक सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये काही क्षेत्रांना 100% तर काही क्षेत्रांना 70% आणि 50% मर्यादित पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासकीय प्राधान्य क्रमांकाची यादीनुसार 100% प्राधान्य शैक्षणिक संस्था, शासकीय व खासगी रुग्णालय, स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथालय यांना देण्यात आले आहेत. तर 70% प्राधान्य हे संरक्षण क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलीस तुरुंग आणि शासकीय कॅन्टीन यांना देण्यात येण्याचे आदेश दिले. तर 50% प्राधान्य हे औषध उद्योग, दुग्ध उद्योग, मत्स्यपालन, अन्न प्रक्रिया उद्योग आणि औद्योगिक कॅन्टीन यांना देण्यात आले. पण या संपूर्ण यादीचे बारकाईने निरीक्षण केले असता ज्या क्षेत्रात व्यावसायिक सिलेंडरचा सर्वाधिक वापर होतो त्या हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाचा कुठेही थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. लग्न कार्य किंवा समारंभामध्ये सेवा देणारे कॅटरर्स आणि विद्यार्थ्यांची भूक भागवणारे मेस अर्थात खानावळ चालक यांना या प्राधान्य क्रमांक नेमके कुठे स्थान आहे याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. या निर्णयामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणाऱ्या गॅस वितरणात हॉटेल व्यावसायिकांना अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने 20 मार्च रोजी परत एक नवीन गाईडलाईन जाहीर केली. त्यात त्यांनी प्राधान्य यादीत काही अपडेट
केलेले आहेत, परंतु त्या अपडेटमध्ये कुठेही हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीटमार्ट, मेस, कॅटर्स यांचा उल्लेख नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक हे अत्यंत चिंतेत सापडलेले आहेत. त्यांना आपला व्यवसाय जो आहे तो धोक्यात दिसत आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की काही प्रमाणात का असेना, परंतु प्राधान्य यादीत हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीटमार्ट, कॅटर्स, मेस, अनेक विद्यार्थी, अनेक रुग्ण या शहरात, जिल्ह्यात बाहेरगावून आलेले आहेत. त्यांच्या हाल अपेष्टा होणार आहेत. जर सगळं हॉटेल, रेस्टॉरंट बंद पडले तर अनेक व्यवसाय हे बुडीत येणार आहेत. तरी शासनाला माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, काही प्रमाणात का असेना, परंतु त्यांनी हॉटेल, रेस्टॉरंटचा विचार करावा. मोठ्या राम मंदिरात गुरुवारी दुपारी 12 वाजता राम जन्माचा सोहळा रंगणार असून शहरातील बिर्ला राम मंदिर येथे दुपारी 12 वाजता राम जन्माचा सोहळा रंगेल. सिटी कोतवाली परिसर पूर्णपणे केशरी रंगाने उजळून निघाला आहे. सिटी कोतवाली चौकात भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपचा वध केल्याचा जो देखावा झाकी साकारली आहे, गांधी चौकात श्री राम दरबारची स्थापना करण्यात आली असून तो पाहण्यासाठी भाविक रात्री उशिरापर्यंत गर्दी करत आहेत. शहरातील मोठे राम मंदिर अत्यंत आकर्षक रीतीने सजवण्यात आले आहे. रामनवमीला दुपारी 12:30 वाजता येथे प्रभूंचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असून मंदिराला यात्रेतले स्वरूप प्राप्त झाले आहे. श्री रामनवमी जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा टिळक मार्ग येथील मोठे राम मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला आहे. हे तेच पवित्र स्थळ आहे ज्याला संत श्री गजानन महाराजांच्या दिव्य स्पर्शाने पावन होण्याचे भाग्य लाभले आहे. येथे सकाळी 7 वाजतापासून विविध धार्मिक कार्यक्रम होतील आणि दुपारी 12 वाजता अत्यंत श्रद्धेने राम जन्मोत्सव साजरा केला जाईल. श्री राम आणि हरिहर संस्थांतर्फे सर्व भाविकांना या उत्सवात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला रेल्वे स्टेशन चौक परिसरात मनपा झोन कार्यालयाच्या मागील भागात अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे स्टेशन चौकातील मनपा झोन कार्यालयाच्या मागील बाजूस अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग अज्ञात व्यक्तींकडून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने तपास सुरू केला असून आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास अधिक गतीने केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरात अनेक कोचिंग क्लासेस असतानाही गुणवत्ता आणि निकालाच्या जोरावर M² ट्युटोरियलने विद्यार्थी आणि पालकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. गेल्या 2 वर्षापासून CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत या संस्थेने विद्यार्थी सातत्याने टॉपर येत असून नुकत्याच जाहीर झालेल्या CA फाउंडेशनच्या पहिल्याच बॅचला अभूतपूर्व यश मिळाले आहे. अकोला शहरात स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या संस्थांमध्ये M² ट्युटोरियलने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या 2 वर्षापासून CBSE 10वीच्या बोर्ड परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. पालकांचा वाढता ओढा पाहता 5 मार्चपासून सुरू झालेल्या 2 बॅचेस हातोहात फुल झाल्या असून विद्यार्थ्यांच्या मागणी खातर 3री बॅच लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच 1 एप्रिलपासून इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असून पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. जैसे कि आप जानते हैं 2 साल से 10th CBSE अकोला टॉपर जो है M² ट्यूटोरियल से ही निकल के आ रहा है. तो उसके लिए एक बहुत बड़ा थैंक्स टू ऑल द स्टूडेंट्स एंड पेरेंट्स जो हमें सपोर्ट बता रहे हैं. एक बड़ी अनाउंसमेंट कि 10th CBSE की बैचेस हमारे यहाँ पे ऑलरेडी 5 मार्च से शुरू हो चुकी है, जिसमें कि 2 बैचेस ऑलरेडी फुल हो गए हैं हमारे और 3rd बैच की एडमिशन्स हमारी ओपन है. अराउंड 23rd ऑफ मार्च या 25th ऑफ मार्च तक के वो बैच भी फुल हो जाएंगी. तो हमारा रिक्वेस्ट है कि आप जल्द से जल्द अपना एडमिशन और एनरोलमेंट कंप्लीट करें. इसके अलावा 9 के बैचेस 1 अप्रैल से शुरू हो रहे हैं. स्टेट के बैचेस भी 1 अप्रैल से शुरू हो रहे हैं और 5th to 8th M² जूनियर्स उनकी भी सारी बैचेस जो है वो 1 अप्रैल से शुरू हो जाएंगी. तो उसके भी एडमिशन्स और एनरोलमेंट्स के लिए आप M² ऑफिस पे कभी भी आ सकते हैं. मॉर्निंग टाइम है 8 to 11 और इवनिंग टाइम है 3 to 9.
एम स्क्वेअर ट्युटोरियलच्या CA फाउंडेशनच्या पहिल्याच बॅचला ऐतिहासिक यश मिळाले आहे. परीक्षेला बसलेल्या 12 पैकी 7 विद्यार्थ्यांनी यश संपादन करून संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. 16 मार्चपासून CA इंटर फाउंडेशन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ये बताते हुए हमें बेहद खुशी हो रही है कि हमारी CA फाउंडेशन की पहली बैच जो जनवरी 26 अटेम्प्ट की थी, उसमें 12 में से 7 बच्चे क्लियर हो चुके हैं एंड वी आर हैप्पी टू अनाउंस दैट CA इंटर के लिए ऑफलाइन बैचेस एम स्क्वायर ट्यूटोरियल्स अलॉन्ग विद CA सारथी विच इज़ ओन्ड बाय CA शुभम चंगुवेवाला सर 16 मार्च से ऑफलाइन हम लोग शुरू कर रहे हैं, जो कि एक बहुत ही क्लोज और छोटी बैच के साथ हम लोग शुरुआत करेंगे, जिसमें 10 से 12 बच्चों का ही हम लोग बैच बनाने का कोशिश कर रहे हैं, जिसमें से ऑलरेडी 6 स्टूडेंट्स हमारे पास है. हम लोग बाकी और 6 स्टूडेंट्स के लिए वेट करेंगे. उसके बाद में वी विल बी क्लोजिंग आवर एडमिशन्स. सो जो भी आपको लगता है अलॉन्ग विथ CA इंटर CA फाउंडेशन के लिए भी जो नई बैचेस है वो भी काउंसलिंग ऑलरेडी शुरू है, तो आप एम स्क्वायर ऑफिस आ सकते हैं, विजिट कर सकते हैं मॉर्निंग 8 to 11 एंड इवनिंग 3 to 9. इयत्ता 11वी ते 12वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच CET परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. येथे विद्यार्थ्यांना केवळ शिकवले जात नाही, तर परीक्षेच्या तणावाचे नियोजन करण्यासाठी विशेष काउन्सिलिंग देखील केले जात आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच एम स्क्वेअर ट्युटोरियलशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. जैसे कि आप जानते हैं कि एम स्क्वायर ट्यूटोरियल्स पे 11-12 साइंस के लिए बोर्ड्स और CET की सेपरेट बैचेस लास्ट ईयर से शुरू हो चुकी थी. सो अपकमिंग 2026-2028 के बैच के लिए एडमिशन्स ओपन है और 13 अप्रैल से हमारा बैच जो है वो शुरू होने वाला है. सो स्टूडेंट्स जो सेपरेट बोर्ड्स और सेपरेट CET के बैचेस के लिए आना चाहते हैं, दे आर वेलकम. और कुछ भी अगर दिक्कत है तो काउंसलिंग के लिए मॉर्निंग 8 to 11 और इवनिंग 3 to 9 आप एम स्क्वायर ऑफिस पे आ सकते हैं. शहरातील पत्रकार कॉलनीत रस्त्याचे अर्धवट काम त्रासदायक झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून जलवाहिनीचे काम सुरू होते. खोदकाम झाल्यावर काही खड्डे बुजवण्यात आले, परंतु बरेचसे तसेच ठेवले. तसेच रस्त्याचे सपाटीकरण चांगले झाले नाही, त्याचा त्रास या भागातील रहिवासी तसेच वाहन चालकांना होत आहे. पत्रकार कॉलनी भागात खड्डे खणल्यामुळे नागरिकांना सुरुवातीला अडचण सोसावी लागली, परंतु काम झाल्यावर रस्ता चांगला करून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची नाही का, ही की त्यातून सूट दिली आहे अशी विचारणा केली जात आहे. लोकांना दररोज होत असणारा त्रास दूर करावा अशी मागणी केली जात आहे. या भागातील रहिवासी तसेच येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती, वाहन चालक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, ती दूर करण्यात यावी याकडे लक्ष वेधले जात आहे. शहरातील डाबकी रोड रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. महापालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या रेषेच्या आत ज्या नागरिकांना घरे किंवा दुकाने येत होती त्यांना ती स्वतःहून हटवण्यासाठी प्रशासनाने मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपूर्णही अतिक्रमण न हटल्यामुळे अखेर आज महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या असलेल्या डाबकी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. या कामातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे महापालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या रेषेच्या मर्यादेत येणारी नागरिकांची घरे आणि दुकानांचे अतिक्रमण होते. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत नागरिकांचे नुकसान होऊ नये या उद्देशाने महापालिका प्रशासनाने त्यांना आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. परंतु दिलेली मुदत संपल्यानंतरही नागरिक अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करत होते, ज्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळे येत होते. ही बाब लक्षात घेता अखेर महानगरपालिका प्रशासनाने या अतिक्रमित घरे आणि दुकानांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेची ही धडक कारवाई सुरू होताच इतर नागरिकही स्वतःचे अतिक्रमण हटवण्यासाठी धावपळ करताना दिसून आले. अमरावती शहर गुन्हे शाखा पथकाने नागपुरी गेट येथे पेट्रोलिंग करीत असताना भिवंडी येथे एक व्यक्ती अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून प्रवासी ऑटो रिक्षामध्ये गॅस रिफिल करीत आहे. गुन्हे शाखा पथकाने गॅस रिफिल करणारा आणि ऑटो रिक्षा चालकाला 50 सक्षम ताब्यात घेऊन गुन्हा करता वापरण्यात आलेले साधने यांच्याकडून जप्त केली. अमरावती शहरात भिवंडी वॉटर सप्लाय जवळ राहणारा शेख फरीद शेख नजीर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळ भारत कंपनीचे LPG कंपनीचे रिकामे गॅस सिलेंडर, गॅस फिलिंग करिता वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक वजन काटा असा 5,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ऑटो रिक्षा चालक मोहम्मद सलमान शेख हमीद राहणार लालखडी याच्या ताब्यातून प्रवासी ऑटो मिळून 2,05,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, सतीश देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, पोलीस नाईक नजीमुद्दीन सय्यद, पोलीस रणजित गावंडे यांनी कारवाई केली. अमरावती शहरालगत वढाडी वनपरिक्षेत्रात बिबट्या भटकंती करत असल्याने वढाडी विद्यापीठ, तपोवन परिसर, मंगलधाम परिसर, SRPF कॅम्प, जुना बायपास भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. बिबट्यापासून मानवी जीवितास धोका पोहोचू नये म्हणून शासनाची काय उपाययोजना आहे असा प्रश्न आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहात उपस्थित केला. मंगलधाम परिसरात बिबट्यांच्या दहशतीमुळे कोणीही सायंकाळी 6 नंतर घराबाहेर पडत नसून ऑटो रिक्षा देखील मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती शहरालगतच्या परिक्षेत्रातील बिबट्यांना वेळीच मज्जाव न घातल्यास ते शहराच्या मध्यवस्तीपर्यंत पोहोचतील असे अनेकदा समोर आले आहे. 2 वर्षापूर्वी बिबट्याने VMV परिसर व पुंडलिकबाबा नगर पाठपुस्तक मंडळपर्यंत शिरकाव करून धुमाकूळ घातला होता. याबाबत सुद्धा आमदार सुलभा खोडके यांनी सभागृहाला अवगत करून वनमंत्री नामदार गणेश नाईक यांचे लक्ष वेधले. शहराला लागून पोहरा जंगल आहे आणि पोहरा जंगलाला लागून असणारा जो एरिया आहे की त्या ठिकाणी आजही आहे. संध्याकाळी 6 नंतर त्या एरियामध्ये आपण जातो. मंगलधाम एरिया असेल, 500 क्वार्टर असेल, वडाईचा एरिया असेल, हा आमच्या अमरावतीमध्ये पोहरा जंगलाला लागून मोठा हा भाग आहे आणि वस्ती इतकी वाढलेली आहे की त्या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर लोक घराला दाराला कुलपं लावून आतमध्ये राहतात. त्या एरियामध्ये जाण्याचं धाडस करत नाही, ॲटो जात नाही, रिक्षा जात नाही, काहीच नाही. तिथल्या लोकांची खूप मोठी समस्या आहे. मी वारंवार प्रश्न विचारते की अमरावती शहरामध्ये हा बिबट्या घुसत आहे. विद्यापीठाचा एरिया, त्या विद्यापीठाच्या एरियामध्ये ते घराच्या लोकांमध्ये आले, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा फुटेज आलेले आहे. कुत्रे घेऊन जातं, डुकरं राहिलेले नाही आहे आणि माणसांच्या सुद्धा जीवाला भीती आहे. त्यामुळे या माध्यमातून याची व्यवस्था, बिबट्याची व्यवस्था करण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार का की जेणेकरून अमरावती शहरामध्ये बिबटे येणार नाही याची आपण वन विभागाला तशा सूचना करणार किंवा त्यांना पकडण्याची काही व्यवस्था करणार आहे का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडके यांनी अमरावती परिसरातील वावरणाऱ्या बिबट्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. वन खातच नाही तर त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याचे ग्रामसेवक, तलाठी, तिथले लोकल पोलीस, विविध प्रकारचे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार या सगळ्यांचा त्याच्या ठिकाणी सहभाग घेऊन या बिबट्यांना नियंत्रित करण्याचा आणि लोकांचा जीव सुरक्षित ठेवण्याचा वन खात्याचा विचार आहे. त्या अनुषंगाने सगळ्या योजना पुढे करत आहोत. भविष्य काळामध्ये म्हटल्याप्रमाणे बिबट सफारी आणि व्याघ्र सफारी यांच्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सदस्यांना कळवल्या जातील. आणि सुलभाताई खोडके, आपल्याला जर ते आपल्या CCTV दिसला तर आमच्या खात्याच्या लोकांना फोन करा. खात्याचे लोक येऊन आपल्याला तिथे भेटतील आणि त्या समस्या दूर करतील. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे. एप्रिल ते जून दरम्यान 250 गावांसाठी 299 उपाययोजनांचा समावेश असून कामे वेळेत पूर्ण व्हावीत, कुठेही टंचाई उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. टंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च तसेच एप्रिल ते जून दरम्यान सर्व कामे मिळून 262 गावांसाठी 314 विविध उपाययोजना व त्यासाठी 4,27,40,000 रुपयेच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान 12 गावांसाठी 15 उपाययोजनांचा समावेश करण्यात आला. आराखड्यात अकोला तालुक्यातील 16, बार्शीटाकळी तालुक्यातील 67, बाळापूर तालुक्यातील 23, पातूर तालुक्यातील 56, मूर्तिजापूर तालुक्यातील 39, अकोट तालुक्यातील 33 व तेल्हारा तालुक्यातील 28 अशा एकूण 262 गावांचा समावेश आहे. विहीर अधिग्रहणाची 127, विहिरी खोलीकरण गाळ काढणे 9, नळ योजना विशेष दुरुस्ती 10, विंधन विहीर विशेष दुरुस्ती 92, नवीन विंधन विहीर 46, कुंपणिक 26, रिचार्ज शाफ्ट नाला खोलीकरण 4 अशी एकूण 314 कामे आहेत. नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांमध्ये अकोला तालुक्यातील यावलखेड, चाचोंडी, आगर, गांधीग्राम, रोहणा, पातूर तालुक्यातील बाबुडगाव, भंडारस, बुद्रुक, बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर, वजेगाव, मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील नळ योजनेचा समावेश आहे. नळ योजना विशेष दुरुस्तीसाठी 1,56,81,438 रुपये निधीला मंजूर देण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक
RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. रामनवमी निमित्त अकोलेकरांमध्ये प्रचंड उत्साह आणि चैतन्य. अकोल्यातील विविध मंदिरात दुपारी 12ला होणार रामजन्म. कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या वाढदिवशी नवा संकल्प. सिटी न्यूज सुपरफास्ट आता वऱ्हाडात सर्वत्र प्रकाशित होणार. ग्रामविकास मंत्र्यांच्या आदेशाने धाबे दणाणले. जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळ्यात कारवाई होणार. जठारपेठेतील श्रीराम चौकात राम जन्मोत्सवाचा सोहळा होणार नयनरम्य. रामभक्तांसाठी महाआरती, नंतर 11,000 तुळशी रोपांचे वाटप. पाणी टंचाईची समस्या जिल्ह्यात राहणार नाही याची काळजी घ्या. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.